सर नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय द्या. माझं नाव शांताराम ज्ञानोबा कुटे, राहणार वडगाव मावळ, तालुका मावळ, जिल्हा पुणे. ओके, आता हा जो भात बघतोय आपण तुमचा तांदूळ ज्याला आपण म्हणतो तांदूळ इंद्रायणी. इंद्रायणी तांदूळ आहे, त्याच्यामध्ये तुम्ही सलग 3 वर्ष झालं करताय. हो, 3 वर्ष वापरतोय सलग. एसीटी वैदिकची खतं मी 3 वर्ष सलग वापरतो. माझा असा अनुभव होता की गेल्या वर्षी मी ज्यावेळेस भरायला नेलं आहे तांदूळ, त्यावेळेस तो गिरणीवाला म्हणला की तुम्ही कुठली खते वापरता, तुमच्या तांदळाचा तुकडा का होत नाही. बर, मग त्याने ते दाब दिलाच नाही त्याला तांदळाला, आणि तांदूळ 1 नंबर निघाला. त्याने माझ्याकडनं खाण्यासाठी तांदूळ घेतला. काय कारण हे सगळं? हे सगळं टोटल एसीटी वैदिकची जी खतं आहे, कृषी अमृत असेल, SSM असेल, सॉईल चार्जर असेल, जे आहेत त्या हे सगळं उत्पादन होतं. यंदा तांदूळ काय किलो गेला तुमचा? माझा तांदूळ यावर्षी 80 रुपये किलो अरे निघाला. बापरे. संपला आता. उलटी लोक मागतात पण देता येत नाही मला. आणि जे तुमचा जो साधा तांदूळ मिळतो म्हणजे इंद्रायणीच, पण जो ह्याच्यामध्ये तो काय किलो आहे? 50 रुपये, 50 रुपये, जवळजवळ 60, 70, 80, 30 रुपये महाग. असा किती किलो निघाला यंदा तांदूळ तुमचा? आम्ही 1000 किलो तांदूळ विकला यावर्षी. अरे बापरे. आणि काय खर्च केला होता साधारण? साधारण माझा खर्च झाला असेल 15-20 हजार रुपये झाला असेल. हा ना, पण यंदा तुमचं रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न निघला आणि असेल का? उत्पन्न लय निघालं यावर्षी. साधारण किती कोणी निघले यंदा? यावर्षी आम्हाला 80 पोते भात झाला. आम्हाला कधीच नाही झालं एवढं भात. हा, काय सांगाल जे शेतकरी आहेत, आपल्या सगळ्या सगळ्यांनी शेतकऱ्यांना वापरलं पाहिजे. हा, आणि आमच्यापेक्षाही मावळा तालुक्यात चांगल्या जमिनी आहेत, म्हणजे वडगावच्या पेक्षा तुम्हाला चांगल्या जमिनी आहेत. त्या लोकांनी नाही म्हणलं तरी अर्धा एकरला वापरून बघा. पहिल्या वर्षी छोट्या क्षेत्राला वापरा, पण वापरा तुम्ही धावून त्याला वापरा, पण वापरा आणि त्याचा रिझल्ट घ्या. म्हणजे याच्यामध्ये केमिकल नाही किंवा काय नाही, आणि याच्यावर तुमचा करपा हा प्रकार येत नाही. माझ्या शेजारी एक करपा होता, पण माझ्या शेतात करपा नव्हता. माझं भात छातीला लागत होते एक बाजूला, म्हणजे छातीला भात लागत होते. त्याचे लोक म्हणजे माजले भातात त्याला भातच येणार नाही, पण त्यालाच उत्पन्न जास्त झालं. आणि भरपूर मोठी लोंबी होती आणि चांगलं होतं. आणि वाऱ्याने पडल किंवा अशी भीती वाटत होती, पण काही नाही, पडलं नाही, काही नाही, लोळलं नाही, काही नाही. म्हणजे तांदूळ क्षेत्रामधल्या शेतकऱ्यांना ही संजीवनी. हो, संजीवनी. तुम्ही भात स्वतः करून खाल्ला, काय फरक होता? भात तो एकदम पांढरा शुभ्र आणि मोकळा मोकळा होतो भात. जरी नवीन तांदूळ असला, नवीन तांदळाचा गचका होता, पण ह्या तांदळाचा भात एकदम मोकळा होता आणि सुगंध तर बोलायचं काम नाही. सुगंध. खूप खूप धन्यवाद सर, थँक्यू.